ही दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा परिसरातली। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवकही सुरू आहे। या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून गंगापूर धरणातून सलग विसर्ग सुरू असून त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। आताही ती दुथडी भरून वाहते आहे। या ड्रोन दृश्यांमधून तुम्ही पाहू शकता गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे। पाणलोट क्षेत्रात पावसाची सततधार सुरूच आहे, त्यामुळे धरणातील विसर्ग कायम आहे। या पुरामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे। विशेषतः गोदावरी नदीकाठच्या सायखेडा आणि चांदोरी या गावांमध्ये यंदाही पुराचं पाणी शिरलं। अनेक दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलं। रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक कुटुंबांना पुराचा सामना करावा लागला। पुरामुळे सायखेडा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। तब्बल 72 तास या मार्गावरील वाहतूक बंद होती। अनेक गावांचा संपर्क तुटला होता। मात्र आता पाण्याची पातळी कमी झाल्याने पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पण या पावसाचा सर्वाधिक फटका हा इथल्या शेतकऱ्यांना बसला आहे। निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, गोदानगर, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, गोंदेगाव, कुरडगाव, सुंदरपूर, जळगाव, चापडगाव, मांजरगाव या नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे। गोदाकाठच्या जमिनी खरडून गेल्याचं चित्र आहे। नांदूर मध्यमेश्वर धरण क्षेत्राजवळ गोदावरी व कादवा या 2 नद्यांचा संगम असल्यानं मांजरगाव, चापडगाव व कादवा नदीकडचे काथरगाव, सुंदरगाव येथील सर्वाधिक शेती पुराच्या पाण्यात आहे। पुरामुळे निफाडच्या गोदाकाठ भागातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। यात सोयाबीन, मका, ऊसाची शेती पाण्याखाली गेली आहे। शेताकडे जाण्याचे रस्ते बंद झाले, जनावरांचा चारा खराब झाला, घरांची पडझड झाली, विद्युत लाईन कोलमडून पडल्या, अनेक प्रकारचे नुकसान झाले व जनजीवन विस्कळीत होऊन शेती पिकांना फटका बसला आहे। पुढील काही दिवस हे पाणी शेतातच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। एकूणच शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं चित्र आहे। आता प्रशासनाच्या पंचनाम्यांकडे आणि नुकसान भरपाईकडे येथील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत। लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, नाशिक।